प्रगती मार्गावरील भांडूप विक्रोळी दरम्यानची वाहतूक कोंडी आता दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। तासनतास वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या मुंबईकरांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेकडून भांडूपजवळ आज शिट्टी वाजवा आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील सहभाग घेतला। आंदोलन सुरू असताना पोलिसांनी मनसेच्या आंदोलकांना ताब्यात घेतलं। दरम्यान आंदोलनामुळे पूर्व द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूंना पुन्हा मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली। एकीकडे रोजच्या वाहतूक कोंडीने मुंबईकर त्रस्त असताना दुसरीकडे प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय। आजच्या आंदोलनानंतरही हा प्रश्न मार्गी लागला नाही तर यापेक्षा मोठे आंदोलन करण्याचा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। तीव्र आंदोलन असेल त्याने आम्हाला सपोर्ट केला आहे। मोठ्या प्रमाणात आहे आंदोलन, आता तीव्र आंदोलन असेल। आता हे आम्हाला जबरदस्ती बसवतात गाडीमध्ये, कार्यकर्त्यांना महिलांनाच देखील आम्हाला बसवलंय त्या लोकांनी गाडीमध्ये। प्रशासनाला आम्ही चांगलंच उत्तर देणार। नुकसान यांच्यामुळे होणारं ट्रॅफिक, त्यामुळे आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे। काय सांगा ट्रॅफिक मध्ये थांबतोय 3-3 तास। ही जनजागृती करण्याचा प्रयत्न होता, पण या प्रशासनाने हे हुकुमशाही पद्धतीने हे थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचं आंदोलन किंवा जनजागृती करण्यासाठी त्यांनी परवानगी दिलेली नाहीये आणि अशा प्रकारे गळचेपी करून आम्हाला अटक करण्याचा प्रयत्न करत आहे। संजय राऊत देखील तुमच्या आंदोलनात सहभागी झाले। लवकरच एकत्रित युतीमध्ये जे काही एकत्रितपणे आम्ही यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचं आश्वासन त्यांच्याकडून आलेलं आहे। एकूण नेहमीचा हा त्रास आहे का ट्रॅफिकचा तुमचा? जवळजवळ 6 महिने हा जे काम चाललंय तेव्हापासून हा ट्रॅफिकचा 3-3 तास लोक ठाणा ते घाटकोपर या दरम्यान 3 तास थांबावं लागतो। गरोदर महिला जर कुठे जायचं असेल हॉस्पिटलमध्ये तर त्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो। ब्युरो न्यूज, शहर मुंबई।